आज आपण सगळे भीमथडी यात्रेसाठी जमलेलो आहोत. गर्दी दरवर्षीप्रमाणे भरपूर आहे. भीमथडीला जसे 17 वर्ष पूर्ण होत आहेत, तसेच बँकेच्या अर्थसहाय्याला ज्या महिलांना मदत करतात आणि हक्कानी भीमथडीमध्ये सगळीकडे स्टॉल देतात, त्यालाही आज 16 वर्ष पूर्ण होत आहेत. 21 ते 25 या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये भीमथडी जत्रा मोठ्या प्रमाणात इथं सादर होत आहे. माझं नाव दीपाली दत्तात्रय गायकवाड. मी इंदापूर तालुक्यात संसर गावातून आलेले आहे आणि माझा गट हा 2018 साली ओपन केला. तो पण मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये. आणि तेव्हापासूनच मला कामाचं स्वरूप माहीत झालं की मी स्वतः हँडमेड कापडी बॅग्स बनवते. त्यासाठी मला PDC बँकेने फर्स्ट टाईम दुसऱ्या वर्षी कर्ज पण दिले आणि त्यातून मी हा माझा बिझनेस ओपन केला. आणि PDC बँक तर तेव्हापासून मला सलग 3रं वर्ष आहे की मला मदत करते. भीमथडीमध्ये स्टॉल उपलब्ध करून देते आणि कर्ज प्रकरण पण मला PDC बँकेतून भेटलेलं आहे. माझे नाव वर्षा दत्तात्रय पवार. माझा बचत गट आहे जय तुळजाभवानी महिला बचत गट, PDC बँकेअंतर्गत. हे प्रोडक्ट सुरू करताना मला पैशाची गरज असताना मला PDC बँकेने आमच्या बचत गटाला खूप सहकार्य केलं. महिलांना आपण जसं बचत गटाच्या माध्यमातून साक्षर करत आहोत, तसं आर्थिक साक्षरतेकडे पण आपण एक पाऊल पुढे उचललेलं आहे. आणि त्याचीच एक उदाहरण म्हणून आज महिलांनी आपल्या बँकेचा QR कोडचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. भीमथडीच्या प्रत्येक स्टॉलवरती बचत गटांच्या बँकेच्या प्रत्येक ठिकाणी PDCC बँकेचे आपले QR कोड दिलेले आहेत की जेणेकरून आर्थिक साक्षरता तर दिसतेच, परंतु प्रत्येक ठिकाणी सुलभ आणि एकदम व्यवस्थित फास्ट इन्स्टंट मनी ट्रान्सफर कसं होत असेल तर या पद्धतीने होतं. मी आत्ता शॉपिंग केली, या साध्या सोप्या पद्धतीने पेमेंट करा, पेमेंट प्रोसेस होऊन जाते. इतकी सोपी पद्धत आपल्याला PDCC बँकेने आज ग्रामीण भागातल्या महिलांसाठी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. मी मनीषा जयराम आंबेकर, प्रियदर्शनी महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे. आम्ही आमचा गट जवळजवळ 7 वर्षापूर्वी चालू केला. 10 महिलांनी एकत्र येऊन शेती व्यवस्थितरित्या म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने करून त्याचं तांदूळ सप्लाय करायचं असं ठरवलं. त्यासाठी आम्हाला PDC बँकेने की बाबा माल कसा विकायचा यासाठी स्टॉल उत्पन्न करून दिले. सांगताना खरंच अभिमान वाटतो की आज महिलांचं सक्षमीकरण इतकं झालं आहे की आज जर तुम्ही भीमथडीत एक नजर फिरवली तर तुम्हाला 80 ते 85% महिलांचेच स्टॉल दिसतील. म्हणजेच याचाच अर्थ असा झालेला आहे की आज महिला सक्षम झालेल्या आहेत आणि आज कुठंतरी घराचा एक भाग किंवा एक आधार महिला झालेल्या आहेत. महिला बचत गटांना आम्ही ज्याप्रमाणे महिलांना सक्षमीकरण व्हायला पाहिजे त्याप्रमाणे कर्ज पुरवठा करतोय, त्या प्रमाणात महिला पण थोडाफार आपापल्या उद्योगधंदे करतायत आणि आमच्या बँकेकडून त्यांना चांगलं असं अर्थसहाय्य मिळतंय. आणि अशाच पद्धतीने महिलांनी प्रगत व्हावं आणि बँकेने त्यांच्या प्रत्येक वेळोवेळी बचत गटांमार्फत असो किंवा त्यांच्या व्यवसायाला असो असं एक योग्य मार्गदर्शन शिबिरं पण भरवतो आपण नेहमीच. आणि आज महिला स्वतःच्या पायावर उभे राहून इथं भीमथडी जत्रेत अतिशय चांगल्या प्रमाणात जे जे उद्योग करतात त्यांना चांगली इथं मागणी आहे. महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळे स्टॉल आलेले आहेत आणि त्या प्रमाणात आमच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 25 स्टॉल देण्यात आलेले आहेत. आणि या 25 स्टॉलमध्ये आम्ही एका स्टॉलमध्ये दोघी अशा ॲडजस्ट केलेल्या आहेत. महिलासुद्धा एकमेकींना असं चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. आणि अशाच पद्धतीने महिलांनी प्रगत व्हावं आणि बँकेने त्यांच्या प्रत्येक वेळोवेळी बचत गटांमार्फत असो किंवा त्यांच्या व्यवसायाला असो असं एक योग्य मार्गदर्शन शिबिरं पण भरवतो आपण नेहमीच. पण असं कर्ज वाटपही करत असतो की जेणेकरून त्या स्वतःच्या बळावरती कुठल्याही प्रकारची बाकीची त्यांना सपोर्ट सिस्टीम न लागता एखादी महिला अगदीच रिक्वायर्ड कागदपत्र थोडीशी जरी घेऊन आली तरी तिला आपण अर्थसहाय्य मोजून देतो आणि त्या पद्धतीने तिचा व्यवसाय चालू करते. असंच या भीमथडी यात्रेतला हा आपला एक सगळा अनुभव सगळ्यांनी बघावा आणि योग्य पद्धतीने सगळ्यांनी आपापल्या सोयीने एक 25 तारखेपर्यंत नक्कीच या स्टॉल्सला येऊन बघावं आणि खरेदी करावी. म्हणजे महिलांना 2 पैसे मिळतील आणि त्या पुन्हा अजून तुमच्या हाताने स्वतःच्या पायावर उभं राहतील.